गॅसवर कढई ठेवून 2 पळी तेल घालायचं. तेल तापलं की चिरलेला बटाटा घालून 2-3 मिनिटं परतून घ्यायचं. उरलेल्या त्याच तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, कढीपत्ता घालायचा, बारीक चिरलेली मिरची घालायची, बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा चांगला परतून घ्यायचा. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची. थोडा वेळ परतून घ्यायचं. बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा. नंतर अर्धा चमचा हळद घालायची. थोडंसं परतून घ्यायचं. आता यामध्ये परतून घेतलेला बटाटा घालायचा. चवीनुसार मीठ घालायचं. 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर घालून सर्व मिक्स करायचं. झाकण ठेवून 2-3 मिनिटं वाफवून घ्यायचं. 2 मिनिटांनी झाकण काढून शिमला मिरची घालायची. पुन्हा परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून 2-3 मिनिटं वाफवून घ्यायचं. झाकण काढून चेक करायचं यातील बटाटा शिजला आहे की नाही ते. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. तयार झाली आहे मस्त बटाटा शिमला मिरचीची भाजी. तरी तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बटाटा शिमला मिरचीची भाजी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल.